यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. मानवत बाह्यवळण रस्त्यावर एसटी बसची दुचाकीला धडक, 1 जखमी. मानवत शहरातील बाह्यवळण रस्त्यावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मंगळवार दिनांक 28 रोजी सकाळच्या सुमारास राज्य परिवहन मंडळाच्या शिवाई या बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीसवार भगवान रामभाऊ पाथरीकर हे अत्यंत गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दिनांक 28 रोजी सकाळी नांदेड बीड ही बस क्रमांक MH49 BZ 7219 ही शिवाई एसटी बस परभणीहून पाथरीकडे येत होती, तर भगवान रामभाऊ परळीकर हे दुचाकीवर MH22 AH 4855 मानवत रोडकडे जात असताना बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात परळीकर यांना गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमी पाथरीकर यांना तातडीनं मानवत येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना परभणी येथे हलवण्यात आले. तालुका अंतर्गत लिंगी या शिवारामध्ये आज आपण इथं आलेलो आहोत. लिंगी या गावामध्ये गावाच्या पूर्व दिशेला जो राज्य महामार्ग आहे, राज्य महामार्गाच्या बाजूला 500 मीटर अंतरावर यशवंती नावाच्या एका शेतामध्ये 2 ठिकाणी सख्या भावाच्या 2 ठिकाणी चोरी झालेली आहे. या चोरीमध्ये मुद्देमाल हळद आणि गहू मोठ्या प्रमाणामध्ये घेऊन गेलेला आहे. सदरील सरहद्द ही हट्टा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत असते आणि नेहमीच हट्टा पोलीस स्टेशन हे वादाच्या भोवऱ्यामध्ये नेहमीच असतं. अधिकाऱ्याची आणि कर्मचाऱ्याची नेहमीच या प्रशासन किंवा या कार्यक्षेत्रामध्ये गैर कारभार पाहायला मिळते. गुन्हेगारीचं प्रमाण गेल्या काही अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येते. खून, मर्डर, ऍक्सिडेंट, अपघात, चोरी या प्रकाराची मोठ्या प्रमाणामध्ये या हट्टा पोलीस स्टेशन होती. आपण पाहू शकता माझ्या पाठीमागच्या साईडला या ठिकाणी शेतकऱ्याचा हा जो माल आहे तो माल या ठिकाणी त्यांनी ठेवलेला होता. गहू मोठ्या प्रमाणात होती, हळद पण होती आणि या ठिकाणी भरून माल त्यांना पिशव्या कमी पडल्या होत्या. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मालाची साठवणूक करायला काही व्यवस्था नव्हती. त्यामुळे हा जो माल आहे एकदम रास या ठिकाणी टाकलेली होती आणि राशीतला जवळजवळ 10 ते 15 पिशव्या माल हा गव्हाचा यांनी चोरट्यांनी या ठिकाणचा अलीकडच्या साईडचा तुम्ही पाहू शकता हा भरून नेलेला आहे. आता दिवसभर 42-43 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये शेतकरी काम राबतो. त्याला दिवसभर काम असतं. संध्याकाळी थोडंसं हलगर्जीपणा केल्यामुळं हा शेतातील शेतकऱ्याचा माल गव्हाचा आणि हळदीचा पळवलेला आहे. आज सकाळी आणलेली त्यांनी या जेवणाचे डबे अद्याप घेतलेले नाहीत, खाल्लेले नाहीत. त्यांच्या मनामध्ये एक आक्रोश लागते की दिवसभर काही शेतीच्या संदर्भामध्ये आपण कामकाज घेतोय, मजूर मिळत नाहीत, रोजगाराचा मोठा प्रश्न उद्भवलेला आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दिवसभर उन्हामध्ये राबराब करून सुद्धा या ठिकाणी एवढं काबाड कष्ट करून कमवलेला माल जरी तळत नाही. पोलीस प्रशासनाची या ठिकाणी कुठेही पेट्रोलिंग वगैरे किंवा ग्रामीण भागामध्ये पेट्रोलिंगची व्यवस्था होत नाही. रोडच्या बाजूलाच हा राज्य महामार्ग आहे, हयातनगर पूर्ण हा जो रस्ता गेलेला आहे या ठिकाणी 500 मीटर अंतरावरच आहे आणि इथे 2 ठिकाणी 2 पिकअपचा माल त्यांनी चोरट्यांनी पळून नेलेला आहे. हा रस्त्यावरून काय गेलेलाच आहे. त्यामुळे काय पोलीस प्रशासनानं पूर्णपणे एक दुर्लक्ष झालेलं पाहायला मिळतं. श्रीहरी आंबोरे पाटील, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र उपसंपादक, तालुका वासपाल, जिल्हा हिंगोली. मी इतर आमच्या शेतामध्ये हळदीचे कट्टे आणि गव्हाचे कट्टे होते. रात्री आम्ही शेडला कुलूप लावून घरला गेलो होतो आणि नंतर मग सकाळी येऊन पाहिलं तर चोरानं लॉक तोडलेला होता. लॉक तोडून नंतर शेडमधले गव्हाचे कट्टे आणि काही हळदीचे कट्टे चोराने लंपास केले आणि पुन्हा अजून आमच्या चुलत भावाचे सुद्धा त्याचे 50 कट्टे चोरायला दिले. नंतर आम्ही हैदराबाद फाट्यावर गेलो, तक्रार द्यायला हैदराबाद फाट्यावर 7 वाजता गेलो. नंतर 7च्या नंतर तिथं कोणी नव्हतं म्हणून आम्ही फाट्यावर गेलो, हाट्याला गेलो.
हॉटेलला जवळपास पावणे 9 वाजता पोहोचलो असेल. तक्रार केली पावणे 9 वाजता. पावणे 9 वाजता नंतर मग ते म्हणजे तुमच्या पाठीमागे सर्वच याले साहेब लोक, तरी 2 वाजले तर अजून काही आले नाहीत. मी सकाळी शेतात आल्यानंतर बघितलं तर आमच्या शेताचा दरवाजा तोडलेला होता, लॉक. आणि मग ह्यांनी बघितले तर मध्ये माल गेलेला होता. सकाळी 7 वाजता हट्ट्याला जाऊन आले पोलीस स्टेशनला हे करून, पण आणि कोणी आले नाहीत बघण्यासाठी. अं, कधी गेले होते मला? सकाळी 7 वाजता. बरं. तर ताई, हे चोरांनी माल नेला, पोलिसाला याचं गांभीर्य नाही, तुम्ही रात्र राबत बसता, माल कशा कष्टाने काढत अं, बंद होतं. मग तिथून लगेच आम्ही तिथून धाव याला घेतली हट्याला. हट्याला गेल्यानंतर त्यांना नोंद दिली. तिथं त्यांनी नोंद घेतली आणि लगेच आम्हाला म्हणले तुम्ही पुढे व्हा, आम्ही येतोच मागं. आणि जवळपास आता 2 वाजायलेत, तरी पण अजून त्यांचं कोणीही आलं नाही आमचं पाहायला. आता आम्ही जायचं नाही कोणाला मागायला. एकूण गव्हाची जी चोरी झालेली हा, आणि हळदीची चोरी झाली, या चोरीच्या दरम्यान तुम्हाला कोण कल्पना दिली आजूबाजूच्या शेतकऱ्यांना वगैरे हे किती वाजता घडले काय? नाही नाही, काही कोणाला माहीतच नाही. आमच्या तर तुमची एकूण गव्हाची पोती किती गेली अंदाजे? आमचे 20 कट्टे गेले, शिवलेले थैल्या. 70 किलोची थैली एक जवळपास 20 थैल्या गेल्या. आणि हळदीचे कट्टे 12 गेले आमचे. हळदीचा माल 10-12 कट्टे आम्ही मागे ठेवला होता. आडी अडचणीसाठी बाबा चला लेकराची फी आणि याच्या खर्चासाठी आम्ही मागे ठेवला होता, ते तेवढा. आणि बाहेर जे थैल्या होत्या काही शिजवायच्या हळदीच्या, त्या पण थैल्या जवळपास 22 थैल्या बुचडीच्या घेतल्या. त्या पण नेल्या त्याने, ते शिजवायला मागला सर्व राहिला होता कच्चा, त्या पण 22 थैल्या नेल्या बुचडीच्या. यशवंत राहणार लिंगी. माझी जमीन जवळपास 15 एकर आहे इथं, वडील पोराची जमीन. आणि मी इथं आता सरास रोजच्या प्रमाणे मी तर सकाळी संध्याकाळी 6:30ला इथून दरवाजा लावून गेलो तर माझा माल पूर्ण इथंच शेडमध्ये असतो. तर 6:30 वाजता आम्ही इथून वसमतला लेकरासाठी शिक्षणासाठी जातो. इथं काय राहत नाहीत आणि इथं गडी नाही काही नाही, आम्ही स्वतः शेती करत असतो.